रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे तो फ्लॅट मी पाचपाखडे लोकेशनला दाखवतोय, जिथे तू मोदीचं हुंडई शोरूम आहे त्याच्याच बाजूला खरं नवीच सोसायटी आहे. आणि ह्या सोसायटीमध्येच ग्राउंड प्लस 14 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला फ्लॅट तसं बघितलं तर एकदम हायरला आहे असं नाही, पण लोअर फ्लोअरलाच एक 2 BHKचा फ्लॅट. याची कार्पेटचा जर विचार केला तर 800 कार्पेट असणारा, आणि याच्यासोबत एक ग्राउंड फ्लोअरला आपले कार पार्किंग मात्र नक्की मिळणार आहे. इथे जिम मिळणार आहे, एक मंदिर मिळणार आहे आणि छोटंसं गार्डन मिळेल. याच्यापेक्षा जास्त काहीच नाही आहे. मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 6,000 रुपये ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स असेल. 800 कार्पेटचा फ्लॅट खरं कसा आहे तो मी दाखवण्याचा खरं प्रयत्न करतो. ज्यावेळेला खरं ह्या घराच्या बाहेर जर जायचा आपण विचार केला तर बाहेर जाताना हा मेन खरं जो डोअर आहे तो ह्याला आहे, म्हणजे वेस्टला आहे. बाहेर जाताना वेस्ट आहे, आतमध्ये येताना ईस्ट आहे. पण आता काही मंडळींनी इथे ही जागा आहे ही करून घेतल्यामुळे परत तुम्हाला एवढी मोठी जागा शिवरेख वगैरे सगळं बनवण्यासाठी आहे. मग त्यासाठी ही जागा एक एक्स्ट्रा तुम्हाला मिळू शकते. जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला जर बघितलं तर टोटल 3 फ्लॅट आहे, 1, 2 आणि 3. आणि ह्या साईडला ते एक चौथा आणि हा शेवटचा एक 5वा. टोटल 5 फ्लॅट असतील आणि 1 आणि 2 तुम्हाला लिफ्ट पण नक्की मिळणार आहेत. खरं हे एका साईडला तुमचं घर असणार आहे. ह्या साईडला जर तुम्ही आलात तर ही बिल्डिंग तशी जर बघितली तर खूप नवी असं मी म्हणणार नाही, पण 10 वर्ष जुनी असणारी बिल्डिंग असणार आहे. आणि ह्याच्या जर तुम्ही सेफ्टी डोअर पाहिलं लागलेला आहे, सेफ्टी डोअरच्या नंतर तुमची ही एंट्री आहे. आणि त्याच्यानंतर खरं घर जे आहे ते तुमचं ह्या साईडला चालू होतं. आणि ज्यावेळेला तुम्ही ह्याच्यात आतमध्ये जाणार आहात हे मात्र ईस्टला असणार आहे आणि हे वेस्टला आहे. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला तुम्हाला चांगलं मोठं असं TV युनिट बनवतेली एवढी मोठी जागा तुम्हाला ह्या साईडला खरं दिली गेलेली असणार आहे. आणि मग तुमचा हा मस्त आणि मोठा चांगला तुम्हाला हॉल मिळतो. हा हॉल जो आहे तो खूप असं लांब लचक हॉल तुम्हाला ह्या साईडला मिळतो. आणि हॉलच्या ह्या साईडला जर तुम्ही आलात इथं मात्र तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी खरं दिली गेलेली असणार आहे, जिथे ग्रिल वगैरे सगळं लावलेलं तुम्हाला मिळणार आहे. पाठीमागं जर बघितलं तर तुम्हाला बाकीच्या बिल्डिंग्स मात्र दिसतात. हे मेन रोड टच असणारं मधुमन असणार आहे, एकदम नाशिक मुंबई रोडला रोड टच असण्याच्या अपोजिटला जर बघितलं तर RTO ऑफिस, मेट्रो स्टेशन तुम्हाला मिळणार आहे. पुढे आल्यानंतर जर तुम्ही बघू शकता हा मधला जो पॅसेज आहे खूप मोठा आहे, कारण की तिथं ते मधला पॅसेज जर बघितलं एवढी मोठी जागा तुम्हाला खरं मिळते. आणि पहिल्या येताना तुम्हाला इथे एक हात धुण्यासाठी एक जागा आहे, नंतर इथे वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला ह्या साईडला खरं मिळणार आहे. अशा पद्धतीच तुम्हाला इकडे पण असणार आहे. नंतर आपण ह्या वॉशरूम बाथरूमच्या बाहेर आल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला हात धुण्यासाठी आहे. नंतर इकडे आलात तर इथे मात्र मग खूप मोठं असं किचन आहे. हे किचन तुमचं ह्या साईडला एवढं मोठं गॅसची पाईपलाईन आलेली असणार आहे. आणि नंतर इथे ह्या किचनला पण जर बघितलं तर इथे तुम्ही स्टोरेज वगैरे करू शकता. आणि ह्या साईडला एवढी मोठी अशी जागा आहे, इथे तुम्ही परत एखादं वॉश बेसिन वगैरे लावायचं म्हणजे लावू शकता. पण एवढी जागा तुम्हाला इकडे नक्की मिळते. जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला पण जागा आहे, इथं स्टोरेज वगैरे बनवू शकता. इथं परत अजून सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे, इथं फ्रीज वगैरे लावायला जागा आहे. आणि जस्ट याच्या अपोजिटला जर आपण गेलो तर मग मात्र तुम्हाला इथे असं मोठा बेडरूम आहे. ह्या बेडरूमचा बाकी नाद करायचा नाही, कारण खूप मोठं बेडरूम आहे. इकडे कपाट पण लावलं आहे, इकडे एवढी मोठी जागा तुम्हाला ह्या बेडरूममध्ये, इथं बेडचं जरी गादी टाकलेली तरी एवढी जागा तुम्हाला ह्या साईडला पण उपलब्ध नक्की राहते. आणि नंतर इकडे आलात तर इथं तुम्ही बघू शकता तुमची इथं परत स्टँडिंग बाल्कनी असणार आहे. समोरून मात्र मुंबई नाशिक रोड तुम्हाला तुमच्या घरामधनं एकदम क्लिअरली दिसतो. थोडक्यात ह्या रोड फेसिंगचा फ्लॅट नाही आहे, बॅक साईडचा फ्लॅट असल्याकारणानं इथे मस्त आणि चांगलं नक्की आहे. नंतर जर ह्या साईडला आलात इथं परत एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट एक मोठं आणि चांगलं तुम्हाला ह्या साईडला पण असं नक्की मिळतं. अशा पद्धतीचं हे तुमचं इकडचं बेडरूम्स आहे. नंतर आपण जर पुढे गेलो तर पुढे गेल्यानंतर जर तुम्ही बघितलं हा बेडरूम झाल्यानंतर जस्ट परत ह्या साईडला पण थोडंसं असं केल्यानंतर इथे वॉशिंग मशीनसाठी खरं पॉईंट दिला गेलेला असणार आहे. आणि नंतर तुम्ही इकडे आलात इथं परत तुमचा हा वेगळा बेडरूम एका उपलब्ध तुम्हाला मिळणार आहे. ह्या बेडरूमची साईज पण जर बघितली तर चांगली मोठी आहे. इथे खूप मोठं असं कपाट लागेल, एवढी मोठी जागा तुम्हाला ऑलरेडी इथे बनवून घ्यावी लागेल. म्हणजे बनवून कपाट तुम्हाला हे आत्ता पाहिजे तर हे मिळेल, पण तुम्हाला तुमच्या पद्धतीचं पाहिजे तुम्हाला बनवून घ्यावं लागेल. नंतर इकडे जर आपण आलो तर इथं आल्यानंतर परत तुम्हाला एक चांगली मोठी जागा इथं उपलब्ध असणार आहे, जी स्टँडिंग बाल्कनी म्हणून असणार आहे. याला ग्रिल वगैरे सगळं सेट आहे, त्याच्यामुळे याच्यात काय वेगळं करण्याची गरज नाही. तुमच्या घराच्या खाली जर बघितलं तर मग मात्र गणपती बाप्पाचं मंदिर खाली बनवलेलं असणार आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता पार्किंग वगैरे सगळ्या बनवलेल्या असणार आहे. स्विमिंग पूल क्लब वॉजिम ह्या कोणत्याच गोष्टी ह्या बिल्डिंगमध्ये नाहीत, फक्त लोकेशन आहे. लोकेशनच्या हिशोबानं इकडले पैसे लागले गेलेले असणार आहे, कारण इथून 3 हात नाका जवळ असणार आहे. म्हणून ह्या फ्लॅटची जी किंमत आहे, या बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी झालेली आहे, त्याच्यामुळे तोही काय प्रश्न इथं उपलब्ध नसणार आहे. ज्या मंडळींना अशा पद्धतीचा अशा लोकेशनचं घर हवं असेल तर मला वाटते हा एक पर्याय माझ्याकडे उपलब्ध आहे, ज्याची किंमत मालकाने आत्ता ठेवताना 1,90,00,000 रुपये निगोशिएबल ठेवलेली किंमत असणार आहे. जर कोणी मंडळींना अशा पद्धतीचं घर हवं असेल तर फोन करा.
हा फ्लॅट तुम्हाला दाखवण्यात बाकी नक्की येईल. असेच मी रोज काही ना काही चांगले चांगले व्हिडिओ दाखवण्याचा रोज प्रयत्न करतो आहे. तुमच्या सहकार्याशिवाय त्या गोष्टी शक्य पण नाहीत. माझ्या गोष्टी काही चुकत असतील तर मला माफ करा. मी खरंच मनातनं तुम्हाला माफी मागवतो. चुकत नाही, मी चुकून देण्याचा प्रयत्न करत नाही, पण कळत नकळत 5-10% माझ्याकडनं पण चूक होऊ शकते. मी पण एक माणूसच आहे, तर मला असं वाटतं त्या गोष्टी मला माफ करा. आणि जास्तीत जास्त घरं बघा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून मी तुमच्यासमोर रोज असंच येत राहील आणि तुम्हाला रोज घरं दाखवत राहील. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.